लाडक्या बहिणींसाठी अतिशय दुःखद बातमी। चिंता वाढली। लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी सुरू, अर्ज पडताळणी सुरू। कसून अर्ज पडताळणी सुरू आहे। घरी तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे काही अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका आहे, कोण कोण येणार, त्यांची अर्ज पडताळणी कशी होणार, सगळं डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता त्या लाडक्या बहिणींना येणार नाही। 4 चाकी ज्या लाडक्या बहिणींकडे त्यांना तर डायरेक्ट बाद केलं जाणार आहे। दुसरं कुठलाही पुरावा पाहिला जाणार नाही। जर तुमच्या घरात 4 चाकी अवेलेबल असेल तर डायरेक्ट तुमचं बाद होणार आहे। सोबत 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। आता या नियमानुसारच तुम्हाला फेब्रुवारीपासून इथून पुढचे जे हप्ते असतील ते मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर तुम्हाला इथून पुढचे एकही हप्ता येणार नाही। तुम्हाला 2 ते 3 कागदपत्र सादर करावे लागणार आहेत, तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत इथून पुढचे ते मिळणार आहेत। नाहीतर तुमचे सर्व हप्ते बंद होणार आहेत। कारण 4 चाकी वाली बहीण ही आता डायरेक्ट थेट अपात्र असणार आहेत। आजपासून घरोघरी पडताळणी ही सुरू झालेली आहे। आपण सगळ्यात महत्त्वाची अपडेट, लाडकी बहीण योजनेची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। आजपासून घरोघरी जाऊन अर्ज पडताळणी सुरुवात होत आहे। आणि बघा, लाडकी बहिणीच्या घरी 4 चाकी असल्यास तिला डायरेक्ट अपात्र केलं जात आहे। तुम्ही इथं बघू शकताय, अधिकारी तुमच्या घरी येऊन आजपासून अर्ज पडताळणी करणार आहेत। म्हणजेच 5 तारखेला तुमची जी काही यादी असेल ती यादी तयार होणार आहे। त्याच्यामध्येच तुम्हाला डिटेल माहिती ही सगळी समजणार आहे। आणि लाडक्या बहिणी कोणत्या अशा असतील ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींची यादी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमचा अर्ज हा बाद होणार नाही, किंवा अर्ज पडताळणी जरी झाली तरी तुम्ही ह्यातून कसं वाचू शकाल, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, 4 नियम बदललेले आहेत, निकष बदललेले आहेत। आता लाडकी बहीण आता ही भरपूर अर्ज पडताळणीच्या प्रक्रियेतून पुढे जाणार आहे। जर अर्ज प्रक्रियेच्या पडताळणीतून पुढे गेली तरच त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच जमा केला जाणार आहे। कारण 28 दिवसांचा हा महिना असल्यामुळं जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लवकरच वितरित करण्याचा निर्णय आता आपल्या सरकारनं घेतलेला आहे। बघा, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ हा शेअर करा। आणि पटापट तुम्ही सांगा, मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की अर्ज पडताळणी ही झाली पाहिजे का, अर्ज पडताळणी झाली पाहिजे का, आणि अर्ज पडताळणी मध्ये 4 चाकी वाहन हे असलं पाहिजे का, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या। म्हणजे हा व्हिडिओ जर आपला व्हायरल झाला तर त्यांच्यापर्यंत तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कळून जातील। त्यामुळे पटापट कमेंट करा। अर्ज पडताळणी पाहिजे असेल तर अर्ज पडताळणी करा, नाहीतर अर्ज पडताळणी बंद करा, किंवा 4 चाकी वाहन असू द्या असं तुम्ही लिहू शकता। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना जानेवारीचे हप्ते आले, बरोबर। अजूनही लाडक्या बहिणींना जानेवारीचे हप्ते आलेले नाही, त्याच्या मागचं कारण सुद्धा आलेलं आहे आता। परंतु एक मोठी गोष्ट आजपासून सुरू झालेली आहे, ते म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करणे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता घरोघरी जाऊन चौकशी करायला सुरुवात झालेली आहे। ते महिला व बालकल्याण विभागाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी आणि तुमचे जे अंगणवाडी सेविका आहेत यांच्यासोबत ते सगळेजण जे काही अधिकारी असतील ते तुमच्या घरी येऊन स्वतः तुमची अर्ज पडताळणी करणार आहेत। तुमचे कागदपत्र खरे आहेत का, तुमचे परीक्षण तिथे केलं जाणार आहे की तुमच्या घरी एखादी 4 चाकी तर नाही ना। आणि ज्याच्या घरी 4 चाकी दिसणार त्याला डायरेक्ट बाद केलं जाणार आहे। त्याचे अर्ज सुद्धा बघितले जाणार नाहीत, त्याचे कागदपत्र सुद्धा दुसरे बघितले जाणार नाहीत। लक्षात घ्यायचं आहे, 4 चाकी ज्याच्याकडे असेल त्यांनी थोडंसं व्यवस्थित करा। जर तुम्हाला 4 चाकी लागत नसेल तर 4 चाकी विकून टाका, नाहीतर प्रॉब्लेम होणार आहे, तुमचा अर्ज बाद होणार आहे फिक्स। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचे निर्णय हे बैठकीमध्ये झालेले आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार हे सगळे डिटेल माहिती आपण इथं घेणार आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल, बरोबर। आता हे 4 चाकी वाहन काय त्यांनी ऐश आरामासाठी घेतलेलं नाहीये, तर ते त्यांच्याकडून त्याच्या थ्रू काय करतायत, ते 4 पैसे कमवत आहेत। तर मला तरी असं वाटतं की 4 चाकी ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा पैसे दिले पाहिजेत। कारण 4 चाकी वाहन असलं म्हणजे काही ते आपण आयुष्यासाठी वापरत नाही, ते आपल्याच कामासाठी आहे, किंवा त्याच्यातून आपल्याला रोजगार निर्मिती होत आहे। तर अशा तुमचं मत काय आहे तुम्ही याच्यावरती कमेंट्समध्ये सांगा। आणि बघा, 4 नियम जे लागू झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। आता पहिला नियम मी तुम्हाला तेच सांगितलं की 4 चाकी ज्याच्या घरी असेल तो डायरेक्ट बाद केला जाणार आहे। दुसरा नियम म्हणजे काय, ज्याच्या घरी आता वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्याला सुद्धा बाद केलं जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं चेक केलं जाणार आहे, तुमच्या घरी अधिकारी येणार आहेत,
तुमचा उत्पन्नाचा दाखला ते आता चेक करणार आहेत। तुम्हाला मी सांगतो आहे 2 ते 3 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावे लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ताच नाही तर इथून पुढचे सगळे हप्ते हे बंद होणार आहेत। त्यामुळं जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ शेअर करा। बघा, ज्याचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त वाढलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही। प्रत्येकाची चौकशी केली जाणार। तुम्हाला अर्ज ज्यावेळेस तुम्ही केला होता त्यावेळेस जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख असेल तर ठीक आहे, परंतु आता वाढलेला असेल त्याच्यामुळं आता अपडेटेड लेटेस्ट तुमचा उत्पन्नाचा दाखला हा मागितला जाणार आहे। जानेवारी महिन्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला चालूचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, कारण अर्ज पडताळणी आता घरोघरी होणार आहे। आणि जर तुमची अर्ज पडताळणी दरम्यान कागदपत्र जर आली नाहीत तर तुमचा अर्ज थोड्यासाठी त्या हप्ता थांबवला जाईल, त्या महिन्याचा हप्ता थांबवला जाईल। तुम्ही म्हणाल की नाही, जर अधिकारी घरी आले तर आपण कागदपत्र द्यायची नाहीत, उद्या काढतो परवा देतो, तर ते अधिकारी तुमचा अर्ज हे तिथंच थांबवत आहेत, तुमचा हप्ता तिथंच थांबवणार आहेत। जोपर्यंत तुम्ही त्यांना बरोबर सगळी कागदपत्र दाखवणार नाही तोपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता तुमचा हा मंजूर होणार नाही। तुमचा अर्ज जरी मंजूर असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथं तुमचा हप्ता हा थांबवला जाईल, जोपर्यंत तुमचे अर्ज पडताळणी होत नाही, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत नाही, जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टी सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायच्या आहेत। तर पहिली गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे पिवळं कार्ड आहे, रेशन कार्ड आणि केशरी आहे अशा सर्वांनी रेशन कार्ड अपडेट करून घ्या। मी 1000 वेळा सांगत होतो की रेशन कार्ड अपडेट करून घ्या, कारण काय झालंय, जर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर त्या लाडक्या बहिणींचं इथून पुढचा फेब्रुवारीचा हप्ता बंद होणार आहे। दुसरं काम, रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, कारण जी टीम येत आहे अधिकाऱ्यांची टीम ती ऑनलाईन तुमचं नाव आहे का नाही, जे ऑनलाईन नाव तुमचं रेशन कार्डमध्ये आहे का नाही हे चेक केलं जात आहे। जर तुमचं ऑनलाईन नाव दिसलं नाही तर तुमचा अर्ज तिथं 100% बाद केला जाणार आहे। तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचं आहे ते म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट असणं खूप गरजेचं आहे। बघा, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती जर वेगवेगळी असेल तर तुम्हाला इथून पुढं पैसे मिळणार नाहीत। जर वेगवेगळे असेल तर एक करून घ्या, उद्याच आधार कार्ड अपडेट करून घ्या, पटकन हे काम तुम्हाला आजच्या आज करायचं आहे। नाहीतर उद्या जर तुमच्या घरी अधिकारी जर अर्ज पडताळणीला आले आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुमचा फेब्रुवारीचा हप्ता थांबवला जाईल, आणि जोपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तिथून पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत। हे सगळ्यात मोठी अपडेट आपण आता पाहत आहोत, लक्षात घ्या। जर तुमच्या घरी कुणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल जसं की संजय गांधी निराधार योजना, तरी सुद्धा तुमचे आता पैसे हे बंद होणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे कोणी लाभ घेत असेल त्या सर्व लाडक्या बहिणींचे आता अर्ज बाद होणार आहेत। एक तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतील किंवा लाडकी बहीण योजना, दोन्हीपैकी एकच योजना कोणती तरी चालू राहणार आहे। त्यामुळं जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला इथून पुढे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। आणि ही चौकशी जी आहे मित्रांनो, ही घरोघरी जाऊन चौकशी केली जात आहे। तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर नाव ॲड करून घ्या, अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, कारण रेशन कार्ड जर तुमचं नाव नसेल तर तुमचं स्वस्त रेशन धान्य दुकान, जे स्वस्त तुम्हाला धान्य मिळतं ते सुद्धा बंद होणार आहे 15 फेब्रुवारीच्या नंतरनं। तुमचं जे स्वस्त धान्य दुकान, जे तुम्हाला स्वस्त धान्य मिळतं रेशन दुकानातून ते सुद्धा बंद होणार आहे। आणि ही बातमी तेवढीच खरी आहे जेवढी आता अर्ज पडताळणी होत आहे। लक्षात घ्या, सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत काय आहे हे नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।